तारपा नृत्यामध्ये पालघरचा प्रथम क्रमांक येण्याचं कारण काय? मित्रांनो, नागपूर या ठिकाणी कॉम्पिटिशन झालं आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातील कलाकार आले होते नृत्य ह्या कॅटेगरीमध्ये. जे आपला तारपाचा जो नंबर आला त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातून आलेले अलग अलग आणि खूप चांगली वेशभूषा, वेगवेगळं पारंपरिक, खूप अलग भरपूर असं टॅलेंट, म्हणजे कधीही बघितलं नसेल कोणी. आम्ही तर आमच्या इथे डोळे टिपून गेले अक्षरशः असं टॅलेंट होतं. आणि त्या सर्व टॅलेंटच्या मारामारीमध्ये, सर्व टॅलेंटच्या कॉम्पिटिशन मध्ये आपला जो तारपा आहे, आपले जे तारपा नृत्य आहे, आपलं जे पालघरचे जे पारंपरिक नृत्य आहे त्याचा नंबर कसा आला असेल हे तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर त्याचे एक वैशिष्ट्य मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, आमची जेव्हा टीम गेली तारपाची, जेव्हा मी पण होतो त्यांच्यासोबत, भले मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट नव्हतो, पण गेलो नंतर तिथे वेगवेगळे कॉम्पिटिटर होते आणि त्यांना आम्ही बघितलं आणि आम्हाला वाटलं की बाबा कॉम्पिटिशन खूप टफ लेवलचं होणार आहे. तर आपले जे वैशिष्ट्य होतं ना तारपाचं आपण नाचलं त्याचं वैशिष्ट्य असं होतं मित्रांनो की आपले जे कलाकार होते त्यांनी मित्रांनो एकदम साधेपणा, म्हणजे बाकीच्यांनी त्यांच्या पारंपरिक दाखवण्यासाठी, कल्चर दाखवण्यासाठी वेगवेगळा नट केलेला होता, वेगवेगळ्या रंगरंगोटी केलेली होती, वेगवेगळं थोडंसं आधुनिक पद्धतीचा पण वापर केलेला होता. पण आपला जो तारपाचा जो ग्रुप होता ना मित्रांनो, ह्यांनी आपल्या पोरींनी अक्षरशः चेहऱ्याला पावडर सुद्धा लावली नव्हती. आणि आपले जे फडके वगैरे नेसलेले होते ना, हे आपल्या दैनंदिन जीवनात आपण जे रेग्युलर नेसतो ते नेसले होते. आणि अजून एक वैशिष्ट्य असं की 10 मिनिटाचा कालावधी होता, 9 मिनिटांमध्ये 12 चाळे नाचून दाखवले आपल्या तारप्यावरती. आणि तारपकर सुद्धा एवढे सुंदर पद्धतीने तारपा वाजवला की अॅक्युरेट 9 मिनिटांमध्ये टाइमचा अॅक्युरेट वापर केला आणि अॅक्युरेट वेळेवरती जो तारप्याचा जो चाळा होता तो चेंज केला. आणि त्या चाळ्यावरती 9 मिनिटांमध्ये 12 चाळे ह्यांनी नाचले आणि एकदम साधं राहणीमान दाखवलं, जे आपण रेग्युलर मध्ये राहतो, जे आपण आता दैनंदिन जीवनामध्ये आपल्याकडच्या बाया जसं नेसतात, पोशाख करतात, तो साधा पोशाख दाखवला. ना कुठली रंगरंगोटी केली, ना कुठला पाश्चात्य आधुनिक ह्याचा जो वापर आहे रंगरंगोटी करतात तो केला. आणि जजेसला हेच आवडलं मित्रांनो. आणि जे आपलं कल्चर आहे ना ते हेच आहे आणि ते आपण जसेच तसं दाखवलं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपलं जे कल्चर आहे ना ते आपण मॉडिफाय नका करू. जे जसं आहे ते जगासमोर प्रेझेंट करा, जगाला तेच आवडेल. तुम्ही जर मॉडिफाय करून आणि त्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीचा वापर करून जर दाखवलं ना तर ते आपल्या कल्चरला वेगळं रूप येतं. आपल्याला ते नव्हतं दाखवायचं आणि तेच आपल्या पालघर टीमने केलं. एकदम जसं तसं दाखवलं. साधा राहणीमान, जे आपले पोरं जे होते त्यांनी सुद्धा एकदम साधा पोशाख, पोरीचा साधा पोशाख, चेहऱ्याला पावडर नाही, काय नाही, जशा आपल्याकडच्या बाया असतात ना रंगरंगोटी करतात, काय नाही, तशाच्या तशा पद्धतीने जाऊन आणि तिथे सुंदर असे 12 चाळे 9 मिनिटांमध्ये नाचले. आणि तेवढ्या पद्धतीने त्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा दिलं आणि तेच जजेसला तेच आवडलं आणि त्याच्यामुळेच आपल्याला जी ट्रॉफी आहे ती आपल्या पालघरच्या टीमला भेटली. तर सांगायचं एवढंच आहे की तुम्ही जेवढं साधेपणा दाखवाल आणि जेवढं आपली जी परंपरा आहे, जे आपला पारंपरिक पोशाख आहे तो जेवढा साधा दाखवाल तोच लोकांना आवडेल. धन्यवाद.